सेकंडरी मेमरी हा मेमरीचा प्रकार आपण आता पाहणार आहोत। कॉम्प्युटरची मेमरी ही प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी या दोन विभागामध्ये विभागलेली असते। यातील प्रायमरी मेमरीचे दोन प्रकार असतात, ते म्हणजे रॅम आणि रॉम। प्रायमरी मेमरी ही कॉम्प्युटरची अत्यावश्यक असलेली मेमरी असते आणि सेकंडरी मेमरी म्हणजेच दुय्यम असते, ज्याची कॉम्प्युटरसाठी नाही तर युजरसाठी अत्यावश्यकता असते। सेकंडरी मेमरीमध्ये फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क, सीडी, डीव्हीडी आणि पेन ड्राइव्ह इत्यादी प्रकार येतात। कॉम्प्युटरची मेमरी बाइटमध्ये मोजली जाते। बाइट म्हणजेच 8 बिटचा एक बाइट तयार होतो। याचाच अर्थ कॉम्प्युटरच्या मेमरीचं सर्वात लहान एकक म्हणजे बायनरी डिजिट। आपल्या कॉम्प्युटरला इंग्लिश भाषा समजत नाही तर कॉम्प्युटरला इलेक्ट्रॉनिक लँग्वेज म्हणजेच बायनरी लँग्वेज समजते। बायनरी लँग्वेजमध्ये फक्त 0 आणि 1 असे दोनच डिजिट असतात। बायनरी लँग्वेज म्हणजेच इलेक्ट्रॉनिक लँग्वेज यामध्ये ऑन साठी 1 आणि ऑफ साठी 0 या पद्धतीनं ही बायनरी लँग्वेज तयार झालेली असते। कॉम्प्युटरचं सर्वात लहान एकक बायनरी डिजिट आणि अशी 8 बिट म्हणजे बायनरी डिजिट एकत्र आल्यानंतर कॉम्प्युटर मेमरीचा एक बाइट तयार होतो। यानंतर 1024 बाइट्स एकत्र आल्यानंतर 1 KB म्हणजेच किलोबाइट तयार होतो आणि 1024 किलोबाइट्सचा 1 MB म्हणजेच मेगाबाइट तयार होतो। याच पद्धतीनं 1024 मेगाबाइटचा 1 GB म्हणजेच गिगाबाइट आणि 1024 GBचा म्हणजेच गिगाबाइटचा 1 TB म्हणजेच टेराबाइट। या पद्धतीनं समोर दाखवलेल्या ग्राफमध्ये कॉम्प्युटर मेमरीचं सर्वात लहान एकक म्हणजे बिट आणि सर्वात मोठं एकक म्हणजे TB टेराबाइट आणि कॉम्प्युटरची मेमरी ही साधारणतः बाइटमध्येच मोजतात। यामध्ये सेकंडरी मेमरी ही स्थिर किंवा स्थायी स्टोरेज देते, म्हणजेच सेकंडरी मेमरी ही नॉन व्होलॅटाइल लाईट गेल्यानंतर निघून न जाणारी या प्रकारची असते। सेकंडरी स्टोरेजचे किंवा सेकंडरी मेमरीचे महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे मीडिया, क्षमता आणि ॲक्सेस स्पीड। मीडिया म्हणजे ही एक भौतिक सामग्री असते ज्यावर डेटा व प्रोग्राम स्टोअर करता येतो। यानंतरचं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे क्षमता। प्रत्येक स्टोरेज डिव्हाइसची डेटा साठवण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते आणि ॲक्सेस स्पीड याचाच अर्थ डेटा व प्रोग्राम ओपन करण्यासाठी किंवा रीड करण्यासाठी त्या स्टोरेज डिव्हाइसला लागणारा वेळ। सेकंडरी स्टोरेज मधील सर्वात महत्त्वाचा एक भाग म्हणजे ही समोर दिसत असलेली इमेज, ज्याला आपण हार्ड डिस्क असं म्हणतो। हार्ड डिस्क हे धातूचे प्लॅटर्स हार्ड डिस्कमध्ये वापरतात, जे एकावर एक रचलेले असतात। हार्ड डिस्कमध्ये फाइल्स स्टोअर आणि ऑर्गनाइज करण्यासाठी ट्रॅक्स आणि सेक्टर्स आणि सिलेंडर्स यांचा वापर केला जातो। ट्रॅक म्हणजे प्लॅटरवर असलेलं एक वर्तुळ। समोर दिलेल्या इमेज प्रमाणे हार्ड डिस्क ड्राईव्हचं स्ट्रक्चर असतं। यातील ट्रॅक म्हणजे जो गोल दिलेला आहे, सेक्टर म्हणजे त्या ट्रॅकचे पडलेले तुकडे आणि सेक्टर आणि ट्रॅक हे C या ग्राफमध्ये दाखवलेलं आहे आणि D हे ते क्लस्टर आहे। या पद्धतीनं थोडक्यात हार्ड डिस्कचं स्ट्रक्चर असतं। हार्ड डिस्कची हेड क्रॅश होणं हे एक खूप नुकसान करणारं काम असतं। जेव्हा रीड राईट हेड हार्ड डिस्कच्या पृष्ठभागाला किंवा त्यावरील एखाद्या कणाला स्पर्श करतो तेव्हा हार्ड डिस्क स्क्रॅश होऊ शकते। डिस्कच्या पृष्ठभागाला ओरखडा पडतो आणि त्यातील डेटा नष्ट होऊ शकतो। समोर दिलेल्या इमेज प्रमाणे हार्ड डिस्कच्या रीड राईट हेडसाठी आपल्या डोक्याचा केस किती मोठ्या आकाराचा असू शकतो हे सुद्धा ह्यूमन हेअर म्हणून या ठिकाणी इमेजमध्ये दाखवलेलं आहे। हार्ड डिस्क या साधारणतः दोन प्रकारच्या असतात। नंबर 1 म्हणजे इंटरनल हार्ड डिस्क आणि नंबर 2 एक्सटर्नल हार्ड डिस्क।
इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे इंटरनल हार्ड डिस्क ही नेहमी सिस्टीम युनिटच्या आत असते. खूप मोठ्या साईजचा डेटा किंवा प्रोग्राम हा इंटरनल हार्ड डिस्कवर स्टोअर केलेला असतो आणि एक्सटर्नल हार्ड डिस्क या पेन ड्राईव्ह प्रमाणे म्हणजेच USB द्वारे जोडता येतात किंवा काढता येतात आणि यामध्ये डेटा किंवा फाईल स्टोअर करता येतात. फाईल कंप्रेशन ही एक हार्ड डिस्कसाठी असलेली युटिलिटी आहे. म्हणजेच आपल्या कॉम्प्युटरमध्ये एखाद्या फाईलची साईज या युटिलिटीद्वारे कमी करता येते, ज्यामुळे आपल्या मोठ्या साईजच्या फाईल्स कमी साईजच्या डिव्हाइसमध्ये साठवता येतात. इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे एखादी 25 MB ची फाईल 128 KB ची सुद्धा आपण या फाईल कंप्रेशन प्रोग्रामद्वारे किंवा या युटिलिटीद्वारे करू शकतो. यानंतरचं सेकंडरी स्टोरेजचं उदाहरण म्हणजेच सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस. इंटरनल हार्ड डिस्क प्रमाणेच पर्सनल कॉम्प्युटरच्या आत कनेक्ट होण्यासाठी हे खास डिझाईन केलेले असतात. पण त्यात डेटा स्टोअर करण्यासाठी मॅग्नेटिक डिस्क ऐवजी सॉलिड स्टेट मेमरी असते. हार्ड डिस्कच्या तुलनेत हे अधिक जलद व टिकाऊ असतात आणि सर्वात महत्त्वाचं यासाठी पॉवर सुद्धा कमी लागते. यानंतरचा सेकंडरी स्टोरेजचा प्रकार म्हणजेच ऑप्टिकल डिस्क. ऑप्टिकल डिस्क हे लेझर तंत्रज्ञान वापरून म्हणजेच डेटा रिप्रेझेंट करण्यासाठी एका प्लास्टिक किंवा धातूच्या डिस्कच्या पृष्ठभागावर लेझर बीम वापरून यामध्ये डेटा स्टोअर केला जातो. हार्ड डिस्क प्रमाणेच ऑप्टिकल डिस्क देखील फाईल्स स्टोअर आणि ऑर्गनाइज करण्यासाठी ट्रॅक आणि सेक्टर वापरतात. ऑप्टिकल डिस्कचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे CD आणि DVD. CD ज्याला आपण कॉम्पॅक्ट डिस्क असं म्हणतो. इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे ही CD दिसत असते आणि या CDची म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्कची मेमरी म्हणजेच साठवण क्षमता ही 700 MB एवढी असते. CDचे साधारणतः 3 प्रकार पडतात. नंबर 1 CDR म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क रेकॉर्डेबल. या ब्लँक टाईपच्या कोऱ्या डिस्क असतात आणि यामध्ये माहिती भरता येते. यानंतरचा CDचा दुसरा प्रकार म्हणजेच CD-ROM कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. यामध्ये माहिती अगोदरच भरलेली असते आणि या भरलेल्या माहितीमध्ये बदल करता येत नाही. आणि CDचा तिसरा प्रकार म्हणजेच CD-RW ज्याला कॉम्पॅक्ट डिस्क रीरायटेबल असंही म्हणतात. या डिस्कमध्ये माहिती भरता येते, भरलेली माहिती काढता येते आणि पुन्हा नवीन माहिती भरताही येते.